आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी येते शाहरुखच्या संदर्भातली। शाहरुख खान आणि गौरी खानला ईडीनं नोटीस पाठवलेली आहे आणि ही अत्यंत महत्त्वाची बातमी आता जी या क्षणाची फेमा कायद्याअंतर्गत ईडीनं ही नोटीस बजावली आहे। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। गणेश, नेमकं काय प्रकरण आहे, का पाठवली नोटीस? IPL जे फ्रँचायझी आहे कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खान, गौरी खान, जुही चावलाचे पती आणि इतर लोक आहेत, त्यांचं एक ईडीकडे केस चालू आहे, ज्यामध्ये जे कोलकाता नाईट रायडर्सची जे शेअर्स होते, शेअर्सची व्हॅल्यू कमी करून किंवा त्याला बाहेर पैसे सायफन ऑफ करून त्याची गुंतवणूक दुसरी किंवा वेगळ्या दिशेने दाखवून पैसे जे आहेत त्याची हेराफेरी केली होती, अशा प्रकारची ही केस आहे। आणि यासाठीच फेमा अंतर्गत जी आहे ती नोटीस पाठवण्यात आलेली आहे। गौरी खान आणि जुही चावला यांनाही नोटीस आहे आणि शोकॉज नोटीस आहे, म्हणजे त्यांना उत्तर द्यायचं आहे ईडीला काही प्रश्नांची, त्यासाठी शोकॉज नोटीस इश्यू करण्यात आलेली आहे। 76 कोटींचं काय हे प्रकरण आहे, ज्यामध्ये जुही चावला आणि गौरी खान हे डिरेक्टर असल्यामुळे त्यांच्याकडनंही काही माहिती घ्यायची, यासाठी ईडीनं ही शोकॉज नोटीस पाठवली आहे। याआधीही शाहरुख खानकडनं 2 ते 3 वेळा किंवा जास्त ईडीकडनं चौकशी करण्यात आली आहे आणि या प्रकरणामध्ये आता डिरेक्टर असल्यामुळे गौरी खान आणि जुही चावला आणि इतर लोकांनाही नोटीस पाठवण्यात आल्या आहे। त्यांच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे, जे ईडीच्या प्रश्नांची उत्तरं आहेत ते उत्तरं घेऊन जे आहे पुढील या प्रकरणातील कारवाई ईडी करणार आहे आणि यासाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे। धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा ईडीच्या जाळ्यात हे सगळे सेलिब्रिटी अडकतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे।